पिंपळणे नगरीत भक्तीचा महासागर गुरुपौर्णिमा सोहळा उत्साहात संपन्न। आद्य स्वामी शिवानंद दादाजी आणि आई धुनी द्वारिका मैया यांच्या कृपा आशीर्वादाने पिंपळणे शहरात गुरुपौर्णिमेचा पवित्र सोहळा अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात पार पडला। या सोहळ्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि कर्नाटकातून हजारो अनुयायी दाखल झाल्याने संपूर्ण पिंपळनेर नगरी भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाली होती। सकाळी 10 ते रात्री 9 वाजेदरम्यान रंगलेल्या सत्संगात आद्य स्वामी शिवानंद दादाजी यांनी उपस्थित माणसांना जोडण्याची शक्ती, आध्यात्मिक मूल्य आणि मानवतेचा मौलिक संदेश दिला। दुपारी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला, तर सायंकाळी काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने परिसरातील वातावरण पूर्णपणे भक्तिमय करून सोडले। या सोहळ्यास नगर परिषदेच्या नगराध्यक्षा डॉक्टर योगिताताई चौरे, सभापती राजेंद्र सिरसाट, डॉक्टर विनोद कोठावदे, डॉक्टर प्रशांत बागुल, सौ सुवर्णा आजगे, नगरसेवक ॲडव्होकेट ज्ञानेश्वर एखंडे, विजय गांगुर्डे, संभाजीराव अहिरराव, भैयाभाऊ चौधरी, नगरसेविका सौ मनीषा ढोले, सौ रेखा सूर्यवंशी, पांडुरंग सूर्यवंशी, सतीश पाटील, देवेंद्र गांगुर्डे, दिलीप सूर्यवंशी आणि पहलवान संभाजी ढोले यांच्यासह विविध मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली। हा भव्य सोहळा यशस्वी करण्यासाठी प्रमोद शिंदे, बाळासाहेब भंडारी, जालिंदर दांडगे, तांबेसाहेब, शिवप्रसाद दिवटे, खेडकर सर, अंबादाजी चव्हाण, रावसाहेब नांगरे, शिवाजी लोंढे, निवृत्ती लोंढे, शिन्नरकर साहेब, अनंत लंडगे, अमोद नवले आणि बाळासाहेब घुगे यांच्यासह असंख्य सेवेकरी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। गुरुचरणी अथांग श्रद्धा आणि भाविकांच्या अभूतपूर्व उत्साहामुळे पिंपळनेर मधील हा गुरुपौर्णिमा सोहळा खरोखरच अविस्मरणीय ठरलाय। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर, सहसंपादक अनिल बोराडे। नमस्कार, जय श्री स्वामी शिवानंद दादाजी की। नमस्कार, जय श्री स्वामी शिवानंद दादाजी की। माझं नाव शिवप्रसाद दिवटे आणि मी पुण्यावरून या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी आलेलो आहे। माझ्याविषयी थोडक्यात जर सांगायचं झालं तर मी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये ॲज ए मॅनेजर म्हणून काम करत आहे। 2003 मध्ये मी स्वामी शिवानंद दादाजी यांच्याकडून दीक्षा घेतली। मुळातच माझा स्वभाव हा खूप विज्ञानवादी होता आणि अध्यात्म हे म्हणजे असं काही आहे किंवा ज्या गोष्टी आपल्याला दिसत नाही किंवा ज्या गोष्टींचा आपल्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही त्या गोष्टी खरंच अस्तित्वात आहेत का याच्याविषयी माझ्या मनामध्ये नेहमी शंका असायची। तर 2003 मध्ये ज्यावेळेला मी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि माझे अनेक प्रकारचे प्रश्न होते आणि मुख्यत्वे माझे प्रश्न हे विज्ञानावरती आधारित होते आणि मी स्वामींना हे सर्व प्रश्न विचारले। स्वामींनी त्या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आणि अध्यात्म हे सुद्धा विज्ञानच आहे, म्हणजे अध्यात्म हे काही वेगळं नाही आहे। अगदी मला एका शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की रिसर्च म्हणजे काय, की जे पूर्वीच्या ऋषीमुनींनी ऑलरेडी सर्च केलेलं आहे आणि त्याच्यावरती पुन्हा जे शोधन केलं जातं त्याला रिसर्च असं म्हटलं जातं। आणि मग त्यानंतर प्रॅक्टिकली स्वतः साधना करून त्यांनी मला अशा काही गोष्टींची अनुभूती दिल्या की जे आपण ह्या डोळ्यांना दिसत नाही, आपल्याला ह्या पंचेंद्रियांनी अनुभवता येत नाही, त्याच्याही पलीकडं एक जग अस्तित्वामध्ये आहे। आपण स्वतः एक आत्मतत्व आहोत, हे शरीर नाही, हे पंचमहाभूतांचं बनलेलं आहे आणि आपल्याला सोडायचं आहे। हे खरोखर जगामध्ये आपल्याला ग्रंथांमध्ये वाचतो आपण, परंतु प्रात्यक्षिकरित्या मला स्वामींनी हे सर्व दाखवलं, याचे अनुभव मला दिले आणि त्यानंतर माझ्या लक्षात आलं की बस या जे संतांनी म्हटलेलं आहे की जगत मिथ्य म्हणजे ब्रह्मसत्य आणि जगत मिथ्य याचा अनुभव मला या ठिकाणी आला, हेच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद। जय श्री स्वामी शिवानंद दादाजी, स्वामी द्वारका मैया के जो। मी कृष्णात शिंदे, राहणार पुणे, भारत फौजमध्ये एक सिनियर मॅनेजर होतो आणि आत्मकल्याणार्थ मी अनेक संप्रदायामध्ये फिरून आलेलो होतो आणि आत्मकल्याणाच्या शोधार्थ ज्यावेळेस मी स्वामी शिवानंद दादाजींकडे आलो तर मी आत्मा आहे याची अनुभूती पहिल्यांदा मला माझ्या जीवनामध्ये स्वामी शिवानंद दादांनी दिली आणि त्यामुळे मी या परिवारामध्ये स्थिरावलो आणि पूर्ण विश्वासाने, श्रद्धेनं स्वामीजींनी जी साधना मला शिकवली ती मी नित्यनियमाने केल्यानंतर माझ्या जीवनामध्ये एक आमूलाग्र बदल झाला। माझ्या जीवनामध्ये विशेष बदल म्हणजे माझं 20 वर्षाच्या पाठीचं मणक्याचं जे दुखणं होतं त्या योग साधनेने आणि त्यांनी दिलेल्या प्राणायामुळे या दुखण्यातून माझी पूर्ण निवृत्ती झाली आणि शारीरिकदृष्ट्या मी तंदुरुस्त झालो, मनानेही तंदुरुस्त झालो आणि माझ्या जीवनामध्ये जीवन जगण्याची एक आशा निर्माण झाली आणि एक सकारात्मक भावना निर्माण झाली
आणि म्हणून मला जे मिळालेला मार्ग त्या 20-22 वर्षापासून मी जिथे जाईल तिथे माझं कल्याण झालं, इतरांचंही कल्याण व्हावं या पावन पवित्र भूमिकेतून, कल्याणाच्या भूमिकेतून स्वामींचं कार्य करत आलेलो आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत करत राहणार आहे. तालुका साखली, जिल्हा धुळे. पिंपळनेर ह्या पुण्यभूमीमध्ये धुनीवाले दादाजी खंडवा यांची ह्या ठिकाणी आम्ही गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो. हे 20वे वर्ष आहे. मुळातच आपली ही ऋषीमुनींची परंपरा, व्यासांमुळे ही गुरुपौर्णिमा आम्ही सर्व या जगामध्ये साजरी केली जाते. ऋषीमुनींचं असलेलं जे ज्ञान आहे, पवित्र सुंदर, समाजाची बांधिलकी जपण्यासाठी हे जे अध्यात्म आहे, सत्य आणि अहिंसा, याच्यावरती महत्त्वाचा भाग आहे. ऋषीमुनी कसं राज्य करावं, संसार कसा करावा आणि आत्म्याचं कल्याण कसं करून घ्यावं हे ज्ञान चालत आलं आणि त्यांच्या स्मरणार्थ बऱ्याचशा संप्रदायामध्ये किंवा हायस्कूल कॉलेजमध्ये सुद्धा गुरुपौर्णिमा ही साजरी केली जाते. जे ज्ञान आहे हे अथांग आहे. या अथांग ज्ञानामध्ये समाज कसा घडवला जाईल, एकमेकास सहाय्य करू अवघे दर सुपंथ, ह्या पद्धतीनं आध्यात्मिक कार्य आम्ही नेहमी करण्याचा प्रयत्न करत असतो. समाजातले विकार म्हणजे काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार कसा जाईल आणि मनुष्य कसा घडल, मनुष्य जीवन हे उत्तम कसं होईल, सुखी जीवन जगण्याची गुरुकिल्ली हे अध्यात्मशास्त्र किंवा अध्यात्म सांगत असतं. प्रत्येक ठिकाणी आत्मा वास्तव्याला आहे. म्हणजे प्रत्येक जीवावर प्रेम केलं गेलं पाहिजे, अहिंसा तत्वाचं पालन झालं पाहिजे, समाज हा कल्याणकारी असला पाहिजे. हे तत्व जे अध्यात्म सांगत असतं तेच प्रचार प्रसाराचं मुख्य मार्गदर्शन असतं. आणि गुरु हा असणं मानवासाठी फार आवश्यक आहे. कारण घरातला कलहापासून तर प्रत्येक व्यक्ती, सामाजिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, प्रत्येक व्यक्ती ही निर्लेप राहून समाजाचा कल्याणासाठी झटावं हे कार्य अध्यात्म करत असतं. अध्यात्म म्हणजे आत्म्याचं कल्याण. विकार जाऊन मानवता कशी या समाजामध्ये राहील, मानवतेचं कल्याण कसं होईल, प्रत्येक मनुष्य हा सुखी जीवन कसं जगल, ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं जातं. महत्त्वाचा भाग समाज घडवण्याचं कार्य अध्यात्म करत असतं. अध्यात्म हा वेगळा पार्ट आहे. अध्यात्म हा फार शुद्ध आणि पवित्र पार्ट आहे. अध्यात्म म्हणजे रसागाळातील पीडितांवर सुद्धा प्रेम केलं गेलं पाहिजे. आणि उच्च सुशिक्षित असो, उच्च धनाढ्य असो, गरीब असो, श्रीमंत असो, हा त्या ठिकाणी भेद कधीच नसतो. सर्वांच्या कल्याणाचा हा मार्ग आहे. ह्या मार्गामध्ये मनुष्य घडत असतो, मानवता प्रफुल्लित होत असते, मानव धर्माचं कल्याण होत असतं. हेच मग अध्यात्माचं कार्य आहे. जय श्री दादाजी.